इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे संशयाची श्रेणी ते दिलीना ज्ञानदेव म्हणे श्रीभूता मी दास देव म्हणे मी श्रीभूता हेनो साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे याची श्रेणीची जिकीना सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक से शंका इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी सोयाची श्रेणी छेदीना इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो
इंद्रचंद्रदेवा रमादि करोनी इंद्रचंद्रदेवा रमादि अभंग समजून घ्या. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्विती आरती शिष्याची आ. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा मी दास, नेनो साधनास आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. महायोग पीठे तटी भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी काळा कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचन अति भाविक. याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आत्मरूप गणेश केली या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरुचरण, ते नमस्कारोनी आता. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो न तुझेच नाम उच्चारितो. तुझ्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्री गुरुपादुकांना. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले. वरी बैसवू पाऊले, श्री गुरूंचे वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्टंकान कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाची श्रेणी छेदितिना. बघा, आज ज्या कारणानिमित्त आम्ही सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा संप्रदायाचा नियम आहे, वक्त्यांनी थोडासा परिहार द्यावा लागतो. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा या दोनही महात्म्यांच्या संपूर्ण कृपा आशीर्वादाने गुरुवर्य धनराज बाबा आणि गुरुवर्य रावसाहेब बाबा या दोन्ही महात्म्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने श्री क्षेत्र भिरडाई, भिरडाणे, मुक्टी आणि पंचक्रोशीतील परिसर आणि या संपूर्ण परिसरातील साधक मायबापांच्या अनमोल सहकार्यातून चालत असलेला हा संत हरिनाम वैष्णव मेळावा. आणि विशेष असं आज या ठिकाणी भागवत एकादशी आहे आणि या मेळाव्याचा तपपूर्ती सोहळा सुद्धा या ठिकाणी आहे. आणि बघा, भिरडाईच ना, भिरडाई गावातून फोन आला बाबांच्या माध्यमातून की आनंद भाऊ यावं लागतंय. येण्याचं कारण जर बारकाईने विचार जर केला तर कुठंतरी काहीतरी मागच्या जन्माचं कुठंतरी लोन या भिरडाईचं असावं आणि आज त्या माध्यमातून काहीतरी व्याजासकट परतफेड करण्यासाठी ही नियुक्ती. बरं का, काय बोललो मी? कुठंतरी मागच्या जन्माचं कुठंतरी या श्री क्षेत्र भिरडाईचं देणं आहे आणि म्हणून हे व्याजासकट परतफेड करण्यासाठी इथपर्यंत यावं लागलं. नाही तर हे एवढं सोपं. आणि म्हणून आज ठिकाणी बघा, आज सगळ्यात तुम्हा सर्व सज्जन मायबापांची सेवा करण्याचा योग मला लाभला. खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेच्या सगळे भाग्यवान आहात, यात शंका नाही, संशय नाही. परंतु तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा योग मला लाभला. मी किती भाग्याचा असेल, है ना? तरी माझ्या दैवा पार नाही, 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 तरी माझ्या दैवा. तुका म्हणे माझा घडोक्याची सेवा, म्हणे माझा घडोक्याची सेवा, तरी माझा दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा. तुका म्हणे मुझ घडो त्यांची सेवा, तुम्हा सर्व सज्जन मायबापांची सेवा करण्याचा योग आला. मी खरोखर भाग्याचा, सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी आजच्या कीर्तनाला अभंग घेत आहेत.
अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माऊलींना अख्खं ज्ञानेश्वर महाराजांना अख्खं जग माऊली म्हणते महाराज, है ना. ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथांची निर्मिती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. अख्खं जग माऊली म्हणतंय. समाधी सोहळ्यासाठी जर तुम्ही आळंदीला गेलेत ना, तुम्हाला पाय ठेवायला जागा नाही आळंदीमध्ये. बघा, तुम्ही जाऊन पहा. दर्शन माझ्या मते तर शक्यच नाही, पण आळंदीमध्ये पाय ठेवायला जागा नाहीये. आणि त्या महात्म्याचा अभंग आहे. महात्मा किती जणांना कळाला हे फार महत्वाचं आहे. नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणून नाही चालणार. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराज काय सांगताय, तुकोबाराय काय म्हणताय, नाही तर ज्ञानबा तुकाराम देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली. समाधी कंदीवर ज्ञानेश्वर माऊली, देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली. मी बोलून गेलो. नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणून चालणार नाही हा, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी कळाली. ज्ञानेश्वरी वाचा अगोदर, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. आलं का लक्षामध्ये? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा तुम्हाला सांगू, सुरुवातीला सांगून देतो, ज्याच्या जीवनामध्ये साधूची भेट नाही, खऱ्या संतांची भेट नाही, ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या साधूचा प्रसाद नाही, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, ज्याच्या जीवनामध्ये नामाचा प्रसाद नाही, ज्याच्या जीवनामध्ये नामाच्या चिंतनाने होणारे अष्टसात्विक भाव नाही, आणि ज्याला स्वरूपाची ओळख नाही, ज्याला आत्मसाक्षात्कार नाही ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या माणसांना जगण्याचा अधिकार नाही. असली माणसं मेलेली बरी. हे मी बोलत नाही नाही तर ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय घरी जाऊन खोलायचा. ऐक जया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडच नाही तयाचे जियाले म्हणून काय वरी मरण चांग. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आम्ही फार भाग्याचे, इतके भाग्याचे. सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी आहे. महात्म्याचे चरण कमल या भूमीला लागलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून अभंग त्याच लायकीचा निवडलेला आहे. सोपं नाहीये हे. अरे महात्मा ज्या रस्त्याने गेला ना, त्या रस्त्याची धूळ मस्तकाला लावण्यासाठी हे स्वर्गातले देव आहेत ना, त्यांच्या पाठीमागे लोंढा गोळत फिरतात. ते देव इच्छे रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. कोण कोणाच्या मागे धावतंय? विचार केलाय का? आणि श्रीपाद बाबा काय सामान्य महात्मा नाही, माझ्या ज्ञानोबरांचा अवतार आहे श्रीपाद बाबा. आणि महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी आहे. जिथून जिथं महात्मा गेलायत ना, महात्म्याच्या अंगावून गेलेला वारा सुद्धा या झाडा झुडपांचा पशुपक्ष्यांचा उद्धार करून टाकतो. लक्षात ठेवा. महात्म्याच्या दृष्टिक्षेपात जरी तुम्ही सापडले ना, तर समजून घ्यायचं तुमचं काम झालं. गरज नाही राहिली आता, शिल्लक काय राहिले नाही. लक्षात ठेवा. इतका महात्मा पॉवरफुल होता माझा श्रीपाद बाबा रामदास बाबा. महात्म्याचं कार्य, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पवित्र ग्रंथाची निर्मिती केली, तुकोबारांनी गाथा लिहिला, नाथबाबांनी भागवत लिहिलं, नामदेव महाराजांनी नामदेव गाथा लिहिला. सकल संतांचे गाथेत अभंग आहेत. पण माझे श्रीपाद बाबा 2 पावलं सरसच ठरले. जे कार्य माझ्या श्रीपाद बाबांनी केलंय ना, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. श्रीपाद बाबांनी नामाचा प्रचार प्रसार एवढा केलाय ना, ते कोणाला जमलेलं नाही बरं का. तुम्ही सामान्य महात्मा समजू नका. श्रीपाद बाबा एवढा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर श्रीपाद बाबांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. नामाचा प्रचार प्रसार केलाय. ही बाबांचं कार्य. आणि त्यांना जोडी महात्मा कोण आहे? रामदास बाबा आहे. लक्षात ठेवा. मी बोललो महात्मा सामान्य नव्हता. अरे
आपल्याला तुम्हाला सांगू का बाबा, महात्म्याचा नुसता फोन जरी आला ना फोन, तरी समजायचं आपलं जीवन कृतार्थ झालं. हा बाबा, साधूचा नुसता फोन जरी आला ना, तरी समजायचं आपलं जीवन कृतार्थ झालं. पण नाही, आपल्याला साधूचा फोन नाही येत, आपल्याला येतो बाकीच्या सगळ्या जंजाळाचा फोन. कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय. आणि हा बी सांगतो इकडून बरं का, खुशाले खुशाले होय तुम्ही. जरा ज्ञानेश्वरी वाचा. आता तुम्ही विस्तवावरती झोपलेले, विस्तवावरती बसता ते नाही बाबा. मनोनी मृत्यूलोकी ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय खोलायचा. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिल क्रोणी श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. असं वाटतंय का तुम्हाला आम्हाला आता तुम्ही विस्तवावर बसलेत, विस्तवावर झोपता ते? काय नाही, काय वाटत नाही बाबा. एवढ्या मोठमोठ्या दानकेना ज्ञानेश्वर महाराज म्हणतो ते फटके मारतो मी. कोणाची आई घेऊन जातो, कोणाचे वडील घेऊन जातो, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाची पत्नी, कोणाचा पती घेऊन जातो, तरी सुद्धा सुधरत नाही म्हटले. हे कशाच्या घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावरती मला विसरलेले ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये खालून 2 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात ते, मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या अर्जुना जसं तोंड बघायचं नाही, तसली यांची सुद्धा थोबाड बघायची. म्हणून आपल्याला साधूचा फोन आला पाहिजे जीवनामध्ये. बाकी काही नाही हो, काहीच नाही, काहीच खरं नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हाला आम्हाला जे दिसतंय ना, हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं भुलभुलाई आहे, हे सगळ्या तुम्हाला नादी लावण्याचं सगळं सामग्री आहे. विश्वामध्ये जेवढं दिसतंय हे खरं नाहीये, हे सगळं खोटे, हे जाणार आहे. पण जे दिसत नाही ते मात्र सत्य आहे. आणि काय दिसत नाही तुम्हाला आम्हाला, काय दिसत? सत्य सात खरे, सत्य सात खरे, सत्य सात खरे, सत्य सात खरे, सत्य दिसत नाही ती वस्तू सत्य आहे, शाश्वत आहे, खरी आहे. आणि त्याला तुम्हाला आम्हाला बघायचं जर असेल ना, ती वस्तू जर तुम्ही आता जर आपण बघितलं ना बाबा, तर श्रीपाद सूत्र असं सांगतं, नवे नवे ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय जर तुम्ही बघितलं तर आत्मा सोडून दुसरा नाहीये बरं का, लक्षात ठेवा. बघा तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय आत्मा सोडून नाही. आणि श्रीपाद सूत्र तेच सांगतं. ते श्रीपाद बाबा रामदास बाबांनी हाच परमार्थ सांगितला. खऱ्या देवाची शाश्वती, खऱ्या देवाचा अनुभव, खऱ्या देवाची प्रचिती तुम्हाला आम्हाला आणून दिली. देव कुठे आहे? देवाचा पत्ता ज्ञानेश्वरी सांगते, देवाचा पत्ता. आणि आपण कुठे शोधतोय? कुठे शोधायचं काम चालू आहे देवाचं? देव आहे, देव आहे. हे फक्त आता सगळं जिकडे जिकडे चाललंय, पण कोण कोणाला शोधतोय काहीच तपास नाही. कोण शोधतोय कोणाला? देव शोधावया निघाला देवची, सांगा केव्हा भेटेल त्याशी. कोण कोणाला शोधतोय? देवच. तुम्ही कोण आहात? आता बाबा मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही कोण आहे, आपले श्रीपाद बाबा सांगायचे तुम्ही कोण आहे, ते म्हणायचे देव आहे देव. आता पटेल का यांना? खरं पटेल? अहो इथल्यांदाच पटाना, तर तेव्हा त्यांना कधी पटणार आहे? इथल्यांदाच पटाना, यांना कधी पटणार आहे देव म्हणून आहे? तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा असं वाटलं पाहिजे कीर्तन करायला बरं का, मी दुबळा आहे असं वाटलं पाहिजे. नाही तर तुमच्या बाजूला कोण बसलंय? त्या दिवशी बोलले आपले झाले कीर्तनामधून खैर नारायण सर, ते आले ते. कसं असं? अच्छा, तुम्ही
देव आहात, तत्वरूपाने तुम्ही देव आहात. हे शरीर आपलं नाही, हे पंचतत्वाचं शरीर आहे. हे आपल्याला साथ देऊ शकत नाही. पण याच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याची तुम्हाला आम्हाला साधूंनी ओळख करून दिली. आणि खरं तत्व तेच आहे, खरा देव तोच आहे. म्हणून कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून रूपवशी. आणि म्हणून अशा आत्मस्वरूप असलेल्या भगवंता दिसतो का हो? दिसतो? देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला. चार वाणी सांगितल्या, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. चार वाणी, चार वाणी. आणि पाचवं त्याला जोडी काय? पाचवं काय सांगितलं? पाचवं काय? मन. मन. हा, ज्या वेळेला ह्या चारही वाण्या आतून ज्या वेळेला उन्मनित होतात ना, उन्मनित होतात, आणि त्याला जोडी पाचवं मन. ज्या वेळेला ही क्रिया साधकाची होती ना, त्याला देहाचा विसर पडतो. असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि ज्या वेळेला साधक अशा स्थितीमध्ये होतो आणि त्या चारही वाणींना जोडी पाचवं मन ज्या वेळेला जोडी येतात ना, त्यावेळेला मुद्रा ती पाचवी लावूनिया लक्ष, मुद्रा ती पाचवी लावूनिया लक्ष, ओ आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, ओ आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, ओ आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. बाबांनी युक्ती दिलेली आहे तुम्हाला, आम्हाला लक्षात ठेवा. सगळं तुमच्या आमच्या हातात देऊन टाकलेले बाबांनी. बाबांनी हे देऊन टाकले, मुद्रा ती पाचवी लावूनिया लक्ष, आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. कोण? कोण? हा, तो आत्मा प्रत्यक्ष साधकाला ज्या वेळेला त्या साधनेमध्ये साधना करत असतो ना, त्यावेळेला त्या स्वरूपाचं दर्शन तुम्हाला आम्हाला होतंय, लक्षात ठेवा. आणि ही स्थिती झाल्याशिवाय मुक्ता म्हणे ऐशे झाली या वाचोनी, परमार्थ शीन वाटत असे. हे व्हायला पाहिजे परमार्थामध्ये. तुकोबारायांना होत नव्हतं बरं का, हे सुद्धा लक्षात ठेवा. तुकोबाराय काय सामान्य नव्हते. तुकोबारायांचा देवा भगवान पंढरीश परमात्म्यावरती तुकोबारांचा अधिकार होता. एवढं सामर्थ्य होतं. तुकोबा नुसतं तुकोबा म्हणू नका तुम्ही, तुकोबारांचं सामर्थ्य बघा. तुकोबाराय समजणं म्हणजे फार कठीण आहे. हा, किती देव, किती अधिकार होता भगवान पंढरीश परमात्म्यावरती. सांगू, 2 मिनिटं सांगून जातो, लक्षात ठेवा. तुकोबाने भगवंताच्या समोर जावं, भगवान पंढरीश परमात्म्याला साष्टांग दंडवट करावा, आणि भगवान पंढरीश परमात्म्याचा तुकोबारायांनी संवाद साधावा. तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याशी संवाद साधताय, पण त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची मान खाली आहे. आणि मग विचारावं माझ्या तुकोबानी, देवा माझं काही चुकतंय का? तुकोबारांनी भगवंताची मान खाली, म्हणून तुकोबारांनी सहज नम्रतेने, देवा माझं काही चुकतंय का? म्हटले नाही तुकोबा, तुझं चुकत नाही. म्हटले मग पुण्याचा संचय तुकोबा. अरे डोक्यावरती पुण्याचं एवढं ओझं झालंय ना तुकोबा, आणि त्या पुण्याईतून काहीतरी उतराई होण्यासाठी तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं. बघा कोण कोणाकडे मागणी करते बरं का. जगाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा तुकोबारांकडे याचना करतात का, तुकोबा माझ्याकडे काहीतरी मागा, त्या पुण्याईतून मला उतराई व्हायचंय.
तुकोबाराय किती चतुर होते, किती हुशार होते सांगण्यासारखे लक्षात ठेवा. तुकोबारायांनी असं ऐकल्याच्या नंतर तुकोबारायांनी एका क्षणात उत्तर देऊन टाकलं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो देवा. अरे काही मागणं हे आमच्या मूळ स्वभावातच नाही. काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, कोणी आवडे देवाची. काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, आवडे देवाची. आवडे देवाची, कोणी आवडे देवाची. तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची. काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, न मागे कोणाची, कोणी आवडे देवाची. काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, आवडे देवाची. तुकोबारायांनी प्रश्न केला, माझ्या वडिलांची, काय बोललो मी, काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो देवा. काही मागणं हे आमच्या मूळ स्वभावातच नाही. आणि असं ऐकल्याच्या नंतर मात्र पुन्हा पंढरीश परमात्म्याने त्या ठिकाणी मान खाली घालावी. आणि देवाची मान खाली गेल्याच्या नंतर मात्र पुन्हा मान खाली घातल्याच्या नंतर मात्र तुकोबारांना प्रश्न उभा राहिला. आणि मग मात्र तुकोबारांनी सांगितलं, अरे माझ्या भगवंताला जर माझ्यामुळे खाली मान घालण्याची वेळ येत असेल तर मी काहीतरी मागितलं पाहिजे. काय बोलतोय, काय बोलतोय मी? हा, मागणं हे मूळ स्वभावात नाहीये बाबा, पण मागणं कशासाठी करतोय? माझ्या भगवान परमात्म्याला माझ्यामुळे मान खाली घालण्याची वेळ येते ना तर मी काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबारांनी पंढरीश परमात्म्याकडे मागणं केलंय. काय मागणं केलं? माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय मागितलं? काय मागितलं? बस मला तुझ्या चरणापासून वेगळा करूच नको हे तुकोबारांनी मागावं. अरे संतांच्या मागण्यामध्ये आपल्या मागण्यामध्ये फरक आहे, तो बी जमीन आसमानाचा आहे. संतांच्या मागण्यामध्ये जगाचं हित आहे, जगाचं कल्याण आहे, आणि आपल्या मागण्या जगाचं वाटोळ आहे. तुम्हाला माझी भाषा कळते ना? कळते ना? हा, मराठी भाषा आहे, हा तिकडची, आमच्या इकडची, नाशिककडची, लक्षात ठेवा. संतांच्या मागण्यामध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये फरक आहे. तो फरक मी तुम्हाला सांगतो, एक दृष्टांत देतो. संतांच्या मागण्या जगाचं हित, जगाचं कल्याण, आणि आपल्या मागण्या जगाचं वाटोळ आहे. मी सांगून जातो तुम्हाला, लक्षात ठेवा. एका गावामध्ये 2 जण राहत होते. ऐका, एका गावात 2 जण राहत होते आणि जिवलग मित्र होते बरं का ते, एकदम जिवलग मित्र. पण ते सुशिक्षित बेकार होते. शिक्षण भरपूर झालेलं होतं, पण नोकरी हाताला नाही, उद्योगधंदा पाणी काहीच नाही. आणि दोघेच एकमेकाचे जिवलग मित्र होते, प्रल्हाद महाराज. पण दोघांच्या डोक्यात कल्पना इतकी आवर होती ना, त्याला असं वाटायचं मी या गावात मोठा व्हावा, आणि त्याला असं वाटायचं मी या गावात मोठा व्हावा. म्हणजे मोठं कसं, आमच्याकडे पैसा अडका असावा, नोकर चावकार असावे, बंगला गाडी सगळं असावं, गावातले लोक आमच्या पाठीमागे फिरावे, आम्हाला मान सन्मान द्यावा, असं प्रतिष्ठा असावी गावामध्ये, असं दोघांनाही वाटत होतं बरं का. पण आता काय करणार, हातापाण्याला नोकरी नाही, काम करण्याची दानत नाही, आणि एवढा पैसा अचानक कुठून येणार? व झटपट आपण त्याच्यासाठी श्रीमंत व्हावं लागणार आहे ना. एवढं लोकांचा जर सगळा पाठीमागं जर येणार असेल तर आपल्याला पटकन श्रीमंत व्हावं लागेल. म्हणून काय करायचं, तर योगायोगाने पहा, गावामध्ये एक महात्म्याचं कीर्तन होतं. आणि कीर्तन असल्यानंतर हे 2 जण कीर्तनाला गेले. महात्म्यानं 2 तास कीर्तन केलं, पण कीर्तनामधून सांगताना त्यांनी सांगून गेले की देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर इतके भोळे आहेत. म्हटले इतके भोळे आहेत ना, त्यांची जर तुम्ही साधना केली, आराधना केली, त्यांचा जर ध्यास घेतला, तर ते इतके भोळे आहेत म्हटले, ते लवकर प्रसन्न होऊन इच्छित वर देऊन टाकतात. या दोघांनी काय केलं माहिती का? पूर्ण कीर्तनाचा सार एवढाच फक्त या 2 गोष्टी पकडल्या. देवादिदेव महादेव भोळेत म्हटले, आणि त्यांची आता साधना करायची. गावाच्या बाजूला 2 डोंगर होते, आणि दोन्ही डोंगरावर, एक या डोंगरावर आणि एक त्या डोंगरावर गेला साधना करायसाठी. आणि त्यांची भोल्या शंकर महादेवाची साधना सुरू झाली.
साधना करत असताना करत असताना बाबा खरोखर बरेच दिवस झाले आणि साधना करत असताना ती फळाला आली आणि एक दिवस खरोखर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि एकाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, बाबा तू ज्याची साधना करतोय, ज्याचा धावा करतोय तो मीच आहे, भगवान शिवशंकर तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग म्हणे, इच्छित वर जो तुझा पाहिजे तो माग म्हणे, मी द्यायला तर आलेलो आहे म्हटले. त्यांनी पाहिल्याच्या नंतर मग सगळं झालं, साधनेतून जागा वगैरे झाला आणि पाहिलं सगळं, पाया वगैरे पडला आणि विचारलं म्हणे तुम्ही द्यायला आलेत म्हणे हो, मी प्रसन्न आहे तुझ्या साधनेवरती म्हणे. असं का? बरं एक म्हटले, एक विनंती म्हटले. एक म्हणे काय? म्हणे त्या डोंगरावर माझा एक मित्र आहे म्हटले बरं का, तो पण तुमची साधना करतोय. म्हणे त्याला पण सुद्धा मी प्रसन्न आहे, त्याला सुद्धा दर्शन देणार. म्हणे एक काम करून द्यावा, पहिलं त्याला दर्शन द्या आणि त्याला काय द्यायचं त्या नंतर मी मागतो. आता याला असं वाटलं आपल्या जोडीदाराविषयी बघा ना किती आदर आहे नाही का, पहिलं त्याला द्यायला लावतोय. देवसुद्धा त्याचं ऐकलं आणि त्याच्या दुसऱ्याकडे गेले बरं का, आणि गेले सेम तीच प्रोसिजर केली. तोही पाया पडला म्हणे प्रसन्न नाही, मागा तुम्हाला काय मागायचं मी प्रसन्न. ठीक आहे, तो साधनेतून बाहेर आला आणि त्याने सांगितलं म्हणे त्याच्याकडं, ते म्हणे मी त्यांच्याकडे जाऊन आलो, पहिलं तुम्हाला द्यायला लावलं. हा म्हणतो पहिलं त्याला द्या, तो म्हणतो पहिलं याला द्या. असं चाललं. देवाने सांगितलं हे पहा माझ्याकडे वेळ फार कमी आहे, जर तुम्हाला मागायचं असलं तर पटकन मागा, नाही तर मी चाललो. म्हणे नाही थांबा. मग एक जण आला म्हणे ठीक आहे म्हणे द्यायला आले म्हणे हो. याने थोडासा विचार केला. आता ते म्हणतात ते बाबा भोप्याच्या खुना भोप्यालाच माहिती हे जोडीदार चांगले जोडीदार होते बरं का दोघं जण. हां मग काय झालं, अशी गंमत झाली. म्हटले मागा लवकर. म्हटले ठीक आहे मागतो. पण यांनी थोडासा 2 मिनिटं विचार केला. असा विचार केला की बाबा जर आपण यांच्याकडे एक ट्रक भरून सोनं नाणं चांदी हिरे मोती माणिक जर मागितले आणि त्यानं जर 2 ट्रक भरून मागितले तर काय करायचं, तो आपल्यापेक्षा मोठा होईल ना. मी जर 50 गावांची जहागिरी मागितली आणि त्यानं जर 100 गावांची मागितली तर काय करायचं, तो आपल्यापेक्षा मोठा होईल. आणि म्हणून यानं काय केलं माहिती का, यानं युक्ती लढवली, डोकं चालवलं. म्हणे देवा द्यायला आले म्हणे हो मागा. म्हणे मागतो. हो म्हणे मागा. म्हणे आबा आता ह्या ठिकाणी या जागेवर माझा एक डोळा एक हात आणि एक पाय जागेवर गळून जाऊ द्या म्हटले. काय मागणं बघा बरं का, मागणं काय करतोय. काय म्हटला, माझा एक डोळा एक हात आणि एक पाय जागेवर गळून जाऊ द्या. म्हटले अरे तू काय मागतोय हे. नाही म्हणे तुम्ही द्यायला आले प्रसन्न आहे ना, हेच देणार आहे ना, मग द्यायला आले ना तर मला हेच द्या. म्हटले असं म्हणजे हो. म्हटले भगवान शिव म्हटले तथास्तु म्हटल्याच्या नंतर याचा एक डोळा एक हात आणि एक पाय जागेवर गळून पडला. महाराज दुसऱ्याकडे गेले आणि त्याला सांगितलं बाबा माग, आता तुझा नंबर आहे मागण्यामध्ये. म्हणे हो का. म्हणे त्याला देऊन आले का. म्हणे त्याला देऊनच इकडे आलोय. म्हणे आता एक काम करा, त्याला जेवढं दिलंय ना म्हणे त्याच्या डबल मला द्या. काय म्हणतोय तो, ज्याला जेवढं त्याच्या डबल मला द्या. आता मला सांगा परिणाम काय झाला. अहो याचे दोघांना, याला वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा व्हावा, त्याला वाटत होतं मी याच्यापेक्षा मोठा. पण मी बोललो भोप्याच्या खुना, भोप्यालाच माहिती. आणि परिणाम असा झाला महाराज, याचे 2 डोळे 2 हात आणि 2 पाय जागेवर. मला दृष्टांत ह्यासाठी सांगितला, मी सिद्धांत पटवून द्यायचा होता म्हणून म्हटलो संतांच्या मागण्यामध्ये जगाचं हित आहे लक्षात ठेवा. आपल्या मागण्यामध्ये जगाचं वाटोळ आहे. हे असलं मागणं आहे आपलंवालं. बरोबर आहे ना. म्हणून सांगतो साधूच्या संगतीमध्ये राहा, संतांच्या पायाजवळ राहा, संतांच्या आश्रयाने राहा. अरे तुम्ही आम्ही काय, ते गंगा आणि त्या तीर्थ सुद्धा म्हणतात ते. अरे तुम्ही आम्ही येतात ते आमच्यामध्ये डुबक्या मारायला, झक मारायला. चला तीर्थयात्रेला जाऊ, संगमामध्ये 3 नद्यांचा संगम करून तिथं जाऊन आंघोळ करू, आपले पाप धुवून जातील. धुणारे का पाप. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय खोला तुम्ही. 12वा अध्याय जवळजवळ 8व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जा. संतांचनी अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. म्हणून असो जो ऐसा, माझ्या श्रीपाद बाबांसारखा रामदास बाबांसारखा. अरे म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा, जेने उलंगविल्या दिशा मनोमळ बाबा.
ते तीर्थ आणि त्या गंगा म्हणतात ते. अरे आमचं पातक घालवण्यासाठी आम्ही संतांच्या आश्रयाने राहतोय, आम्ही त्यांच्या चरणावर पडू नये. तुम्ही येता ते डुबक्या मारायला, आमच्यामध्ये झक मारायला. कशाला काशी जातो बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संतांचे ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. कीर्तनी मानतो जातो, अंबरी पंढरी जातो. कशाला काशी जातो बाबा, कशाला पंढरी जातो. म्हणून तुकोबारांनी मागणं केलंय, काही मागणी हे आम्हा अनुचित. माझ्या वडिलांची बिराशिगा देवा, म्हणून काय मागणं केलंय, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणापासून, मला तुझ्या चरणापासून वेगळा करू नको. तुकोबारांनी हे मागणं देवाकडे केलेले आहेत. एवढा अधिकार भगवान पंढरीश परमात्म्यावर तुकोबारांचा होता. देवावरती अधिकार असताना सुद्धा, सगळं जिथल्या तिथं असताना सुद्धा, परमार्थ रात्रंदिवस चालू असताना सुद्धा तुकोबारांचं अंतःकरण कुठंतरी झुरत होतं. महाराज लक्षात ठेवा. काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. किंवा तुकोबारांनी देवाकडे याचना करावी, देवाकडे प्रार्थना करावी. काय प्रार्थना केली तुकोबारांनी देवाकडे, देवा आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडीमज. ज्या वेळेला काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. आणि ज्या वेळेला तुकोबारांचं अंतःकरण, ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आतून, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये तुकोबारांच्या ती स्थिती व्हायला लागली, ती तगमग व्हायला लागली, तगमग व्हायला लागली. कशी झाली लागली माहिती, पाणी हे माशाचं जीवन आहे, पाणी. आणि त्या माशाला जर पाण्यापासून बाजूला केलं तर असे माशाचा जास्त तडफाड होतो, तसा तुकोबारांचा तडफाडा व्हायला लागला. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबारांची तळमळ 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 व्हायला लागली. आणि तुकोबारांना जसं बघा तीव्र मुमुक्षत्व कधी तयार होतं माहिती का, लक्षात ठेवा. एक वडाचं झाड होतं आणि एक पिंपळाचं झाड होतं. तर त्या पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली दोन महात्मे साधना करत होते. साधना करत असताना तिथून नारद महर्षी चालले होते, भ्रमण करत 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 चालले. आणि जात असताना त्यांनी पाहिलं सहज का दोन्ही साधना करताय. आणि म्हणून ते काय गेले, पहिल्यांदा ते वडाच्या झाडाखाली साधना करत होते, त्यांच्याकडे गेले आणि म्हटले का हो, त्यांना साधनेतून जागा केलं. आणि मग ते म्हटले नारद महर्षी पाहिल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. म्हटले नारद महर्षी इकडं कुठं, म्हटले चाललो देवाकडे. म्हणे असं, म्हणे एक काम करा ना, आता तुम्ही साधना, मी तर साधना करतोय, तुम्ही देवाकडे चाललायत ना, तुमचं देवाकडे जाणं येणं राहत ना, एक काम करा, त्यांच्या कानावर एक गोष्ट घाला ना, म्हणे माझा निरोप तेवढा पोचवा त्या का, मी साधना करतोय तर देव मला कधी भेट देतील हो, तेवढं विचारशाल का. म्हणे तुमची चांगली तिथं जरा उठणं बसणं सगळं नाही का गोष्टी होता ते बोलला चाली होती, तेवढा माझा निरोप त्यांच्याकडे पाठवावा म्हणे, तेवढं करा म्हणे. एवढं सांगितलं आणि पुन्हा त्याला गेलं, ठीक आहे म्हणे सांगतो. ती गेली आणि पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली एक होता आणि त्याला सांगितलं. तो बिचारा सामान्य होता, त्याने ते प्रश्न विचारले. म्हटले असं असं. म्हणे एक काम करा, तुम्ही चाललेत ना, मी तर करतोय साधना, पण तेवढा माझाही निरोप देवापर्यंत पोचवा की तुम्ही देव मला कधी भेट देईल म्हणून. बरोबर आहे का नाही. गेले नारद महर्षी गेले, भगवंताची भेट झाली, चर्चा झाली. आणि चर्चा झाल्याच्या नंतर सगळा वृत्तांत सांगितला आणि पुन्हा त्या मार्गाने पुन्हा मार्गस्थी चाललीत. जात असताना पुन्हा त्यांची भेट घेतली आणि सांगितलं त्या जो वडाच्या झाडाखाली साधना करत होतात ना, आणि त्याला सांगितलं. म्हणे तुम्ही का दिला का माझा निरोप दिला. म्हणे हो दिला ना. म्हणे सांगा ना मग मला काय देव कधी भेटणार आहे. तर ते म्हटले भगवंतांनी सांगितलं तुला देवाची भेट याच जन्मात होणार आहे. म्हटले काय म्हटले. तो इतका प्रसन्न झाला, इतका खुश झाला. म्हणे हो का, बरं ठीक आहे म्हणे, चालत. पुन्हा साधना करायला तयार. आणि जो बिचारा सामान्य होता ना पिंपळाच्या झाडाखाली, त्याच्याकडे गेले. म्हटले नारद महर्षीनं त्यांनी प्रणाम केला. म्हटले सांगितलं का माझा निरोप. म्हणे हो. मग देव मला कधी भेट देतील. म्हटले बा या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना, काय बोलले, या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे जन्म लागतील.
तेव्हा तुमचे म्हणे असं ते जाऊ द्या. त्याला इतका आनंद झाला महाराज असा निरोप ऐकल्याच्या नंतर. माझा निरोप दिलाय ना? म्हणे हो, पण किती दिवस लागतील? म्हटले ह्या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे जन्म लागतील. अहो तो म्हणे तेवढे नाही, त्याच्यात डबल जन्म जरी लागले तरी चालत, पण माझ्या प्रभू मला जाणताय ना मी साधना करतोय ते, माझे प्रभू मला जाणताय ना मी साधना करतोय. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि इतकं तीव्र मुमुक्षत्व त्याला निर्माण झालं ना. तीव्र मुमुक्षत्व निर्माण झाल्याच्या नंतर लगेच भगवान पंढरीश परमात्मा तिथं हजर आहे. विचार करा, भगवान पंढरीश परमात्मा लगेच हजर आहे. आणि असं पाहिल्याच्या नंतर नारद महर्षीने पाहिलं. म्हटले का हो तुम्ही तर मला तोंडावर पाडलं. म्हणे कसं काय? तुम्हीच म्हटले निरोप दिला का जेवढे पिंपळाचे पान आहे तेवढे जन्म लागतील, तुम्ही तर हजर झाले. म्हटले नारद महर्षी, त्या पिंपळाच्या पानाला जेवढे म्हणजे जेवढे जन्म लागणार आहेत ना ते मुमुक्षत्व त्यांना आजच निर्माण झालं, म्हणून आत्ता मला लगेच यावं लागलं. आणि म्हणून ज्या वेळेला तीव्र मुमुक्षत्व निर्माण झाल्याच्या नंतर तिथं दमता चालत नाही, किंवा तीव्र पापाचरण ज्या वेळेला झालं निर्माण होत आहे ना त्यावेळेला सुद्धा तिथं भगवान परमात्मा अवताराला येत असतो आणि त्याचा संहार करीत असतो. आणि म्हणून तसं तुकोबारांचं तीव्र मुमुक्षत्व निर्माण झालं. आणि इतकं तीव्र मुमुक्षत्व निर्माण झालं, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐशे सांगा तुम्ही संत जन, चित्त समाधान माझे. असं ऐकल्याच्या नंतर मात्र साधूला दम निघायला नाही. तीव्र मुमुक्षत्व तुकोबारांचं निर्माण झाल्याच्या नंतर तुकोबारांनी रस्ता धरला आणि तुकोबाराय चालत गेले. चालता 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 तुकोबाराय कुठून निघाले? देहून निघाले, आळंदीला गेले. आळंदीला समाधान करणारा कोणी भेटला नाही, पण कुठपर्यंत जाऊन पोचले तुकोबाराय? ओतूरला जाऊन पोचले. ओतूरला आणि त्या महात्म्याची तुकोबारायांना भेट झाली. मी नेहमी सांगत असतो, महात्म्याची भेट झाल्याच्या नंतर मात्र तुकोबारायांना महात्म्याने तिथंच गाठलं. गाठल्याच्या नंतर तो नामाचा प्रसाद दिला, नामाचं चिंतन झालं, स्वरूपाची ओळख झाली. आणि तुकोबारांना काय स्वप्नात वगैरे अनुग्रह नाही होईल बरं का. लक्षात ठेवा, स्वप्नातलं काय खरं असतंय का? प्रल्हाद महाराजांना मी 10,000 रुपये दिले होते 8 दिवसापूर्वी. त्यांनी माझ्याकडे मागितले. म्हणे महाराज 10,000 रुपये तेवढे द्या, म्हणजे मी तुमच्यावाले 2 दिवसात करतो बरं का बाबा. यांचा फोन आला होता. म्हटलं असं का? म्हणे 8 दिवसात परत करतो. 2 दिवसात, आता 8 दिवस झाले. म्हटलं तेवढे आता मी त्यांच्याकडे मागतोय, माझे पैसे द्या ना बाबा 10,000 रुपये. ते म्हटले मी कधी दिले होते? म्हटलं स्वप्नात दिले होते ना. म्हटलं स्वप्नातलं खरं असतंय वय? स्वप्नातलं खरं असते नाही तर खोला ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय 23व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, तरी अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रारब्ध अनादी. जो स्वप्नातलं खरं नसतंय. बाबाजी चैतन्यांची संपूर्ण कृपा तुकोबारांना झाली. नामाचा प्रसाद ज्या वेळेला मिळाला आणि तुकोबारांना ज्या वेळेला स्वरूपाची ओळख झाली आणि आत्मसाक्षात्कार झाला ना, त्यावेळेला मात्र तुकोबारांना ज्या वेळेला परतीचा प्रवास होता ना, तर तो सांगण्यासारखा नव्हता. तुकोबारांची परिस्थिती चांगली नव्हती त्या टायमाला जाण्याजोगी घरी. पण तरी सुद्धा जात असताना बाबा तुकोबाराय ज्या वेळेला देहूला गेले ना, त्यावेळेला ओतूरच्या लोकांना कानोकान खबर नाही बाबाजी चैतन्यांनी तुकोबारांना ओतूरमध्ये काय दिलं. आणि तुकोबाराय ओतूरवरून जे घेऊन गेले देहूला, तर देहूच्याही लोकांना कानोकान खबर नाही तुकोबाराय ओतूरवरून काय घेऊन आले. जेल में सुरंग आ गया है ते पिक्चर पाहिलं ना तुम्ही, परंतु किसी को कानोकान खबर नाही. बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं तुकोबारांना जे मिळालं ना, किसीला या कानाची खबर त्या कानाला सुद्धा नाही. लक्षात ठेवा, असं असणारं भगवंताचं नाम साधूच्या कृपेनं तुकोबारांना भेटलं. आणि ते नाम काही साधं नाहीये, उघड्यावरचं नाहीये ते नाम. बाबांनी क्रिया करून दिली. क्रिया 2च आहे, लक्षात ठेवा. दुधाचं दही होतं, दुधाचं काय होतं? तुपापर्यंत जाता येत ना. अग्नी किती वेळा आहे? किती वेळा अग्नी? 2. एकदा दूध तापवण्यासाठी पहिल्यांदा अग्नी, आणि सगळे प्रोसिजर झाल्याच्या नंतर शेवटला तूप बनवण्यासाठी अग्नी. मग 2च क्रिया सांगितल्या. पण ज्ञानेश्वरीचा तर तुम्ही बघितला ना, 12वा अध्याय 12व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच ओळ्या आहेत. म्हटले अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेषी जे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. पहिल्यांदा काय?
ज्ञान, आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेष आहे. मग ज्ञान म्हणजे तुमचा अनुग्रह आणि ध्यान म्हणजे तुमचा प्रबोध आहे. लक्षात ठेवा. काय बोललो मी? ज्ञान म्हणजे तुमचा अनुग्रह आणि ध्यान म्हणजे तुमचा प्रबोध. याच्या पुढे काही क्रिया नाही. करोनी प्रबोध संत. आता काय राहिलं शिल्लक? आता काही शिल्लक नाही. नाही तर कोण म्हणते 4 अभ्यास काढते, कोण 5 अभ्यास काढते, काय कुठून काढे आम्हाला माहित नाही. हे शास्त्र संमत सांगतोय 2च क्रिया आहे परमार्थामध्ये, त्याच्या पलीकडे दुसरी क्रिया नाहीये. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषी जे, आणि मग कर्म फल त्यागू, हा तो ध्यानापासोनी चांगू, आणि त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. आता मात्र साधूंनी आमचा हात धरून त्या परम उंचीपर्यंत आम्हाला नेऊन ठेवलं. कुठपर्यंत? आता मात्र तिथपर्यंत जाऊन ठेवलंय. आता मात्र तिथं गेल्याच्या नंतर तिथं फक्त सुख, शांती आणि समाधान आहे. आता आमच्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. लक्षात ठेवा. नाही तर ज्ञानेश्वरीचा 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम या श्लोकावरती वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात ते, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची युवा. किती स्पष्ट सांगितलंय माझ्या ज्ञानोबारायांनी. अर्जुना, अरे तुला जर मरायच्या वेळेला तुला माझी आठवण झाली पाहिजे. कधी? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जर तुला अंत शेवटच्या श्वासाला माझं जर नामस्मरण आठवलं पाहिजे, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. तुला ज्याची आठवण होईल तुला त्या गतीला जावं लागेल. म्हणून अर्जुना, तू माझं नामस्मरण कर, माझं चिंतन कर, माझे आठवण काढ, माझं चिंतन कर. मग कात्र काय होईल? तू मला येऊन मिळशील. तुला इतर कोणी जावं लागणार नाही. हे 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं. पहा बरं का. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज कळणं फार कठीण आहे. ज्ञानेश्वरी कळणं फार कठीण आहे. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही, साधूची कृपा जीवनात होत नाही, ज्ञानेश्वरीचा काहीच कळणार नाही तुम्हाला. तुम्ही वाचाल ज्ञानेश्वरी, मुखात पाठ पण करशाल जा, पण ज्ञानेश्वरी कळणार नाही. अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते, माझ्या निवृत्ती दादांची कृपा झाली म्हणून हे तर शक्य झालंय. इथं माझं काहीच नाहीये, मी तर निमित्त आहे फक्त. मला तर कधी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मी कधी शाळेत गेलो नाही. वाचोनी पढे न वाची, न सेवाई जाणे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची योग्यता काय असे. बघा ज्ञानेश्वर महाराजांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. अरे मी तर कधी शाळेत गेलो नाही, मी तर मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, आणि ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य माझ्यात कुठून आलं? काय योग्यता आहे माझी? म्हटले या ओळीच्या पुढची ओळ पहा. म्हणे तुम्ही वाचोनी पढे न वाची, ना सेवाई जाणे स्वामीची, ऐशिया ग्रंथाची योग्यता मज काय असे. ते म्हटले पुढची ओळ पहा. परी साचची गुरुनाथे, निमित्त करुणी माते, आणि प्रबंध व्याजे जगा ते रक्षिले जाण्या. अरे माझ्या निवृत्ती दादांनी मला निमित्त मात्र केलंयत ना. आणि म्हणून माझ्या दादांची कृपा झाली, म्हणून हे सगळं शक्य झालं बरं का. नाहीतर बघा तुम्ही, आपल्या हातात काहीच नाहीये, सगळी त्याची कृपा आहे. त्यानं जर ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी होतील. फक्त तुम्ही जसे आहेत तसे दाखवा. साधू काय म्हटले? बाबा आम्ही असे आहेत, काय करता? म्हटले पाहिजे ते करू, फक्त जसे आहेत तसे दाखवा. संतांना दंभ नाही आवडत, सगळ्या गोष्टी आवड हे करतील, पण साधूला दंभ आवडत नाही. दंभ, दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे काय सांगू? एका शब्दात सांगून जातो. दंभ म्हणजे नसलेलं दाखवणं, या नाव दंभ. काय बोललो मी? नसलेलं दाखवणं या नाव दंभ. आम्ही असे नाही बरं का, इकडे तुम्हाला सांगतोयत ना, असे नाही आम्ही, आम्ही वेगळेच आहे. पण हे नसलेलं ज्या वेळेला आपण दाखवतो ना ते संतांना आवडत नाही. ते म्हणतात तुम्ही जसे आहेत तसे दाखवा आमच्याजवळ, जसे आहेत तसे या, आम्ही पाहिजे ते करू. तुमचं काय करणार म्हणजे पाहिजे ते करू. आणि करतात बरं का संत. विचार करा तुम्ही, काय करत नाही संतांना, काय अशक्य काहीच नाही. लक्षात ठेवा. एकदा नारद महर्षी भ्रमण करत करत यमलोकाला जाऊन पोहोचले. कुठं? भ्रमण करत करत गेले, यमलोकाला गेले. आणि गेल्याच्या नंतर तिथं सगळं पाहिलं, सगळीकडे लक्ष दिलं, आणि तिथं ते यमाचे दूत होते सगळे बरं. आणि त्यांचं ना बाबा
असा भला मोठा नरक बनवायचं काम चालू होतं. कोणाचं? ते यमाच्या दूतांचं. आणि नारद महर्षी गेले आणि गेल्याच्या नंतर पाहिले, म्हटले का हो, हे तर सगळे इकडं रिकामे पडले, एमटी पडले, आणि तुम्ही हा एवढा मोठा नरक कशासाठी बनवताय म्हणे. म्हणे तो खाली एक मृत्यू लोकात तो नालायक आहे म्हणे, तो आल्याच्या नंतर त्याचा हा बंदोबस्त करायचं काम चालू आहे म्हणे. त्यांनी पार खालच्या लोकांना पार पिंजून सोडले बरं का, कोणाला सोडलं नाही. म्हटले बाबा तो ज्या वेळेला वरती येईल ना त्यावेळेला त्याचा बंदोबस्त करायचं काम चाललंय म्हणे आमचं. म्हणजे असं हां ते म्हटले लिहून घ्या, स्टॅम्पवर लिहून द्या, नोट करून ठेवा, आणि ते शीट तुमच्याकडे येऊ शकत नाही. आता सांगावं लागतंय का नारद महर्षींना कोणाविषयी बोलतात ते म्हणून? ते यमाचे दूत कोणाविषयी बोलतात ते? खालून आल्याच्या नंतर त्याचा बंदोबस्त करायचा आहे. म्हटले ते शीट लिहून घ्या, तुमच्याकडे येऊ शकत नाही. वरतून खाली आले आणि पहिलं गाठवलं. कोणाला गाठवलं? वाल्याला. हां कोणाला गाठवलं? किती दुराचारी होता तो. वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी, आणि वंदे त्रिभुवनी वाल्या केला. काय केलं त्या वाल्यानी? काय कीर्ती केली हो? काय कीर्ती केली? जीवनामध्ये साधूची भेट झाली, नारद महर्षींचा प्रसाद मिळाला, आणि वाल्या विचार करा काय साधन आहे त्या वाल्याची. काय कीर्ती केली? केले रामायण सुद्धा उद्धार करून टाकला. आणि त्या वाल्ह्या कोळी इतका कसा बनवला? प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर 10,000 वर्ष अगोदर वाल्मिक ऋषींनी रामायण लिहून ठेवलं. ही योग्यता आहे बरं का. हा संतांची ताकद आहे, संतांचा महिमा आहे, लक्षात ठेवा. म्हणून संतांमध्ये अवताराला तर देवही भगवंत येतोय आणि संतही अवताराला येतात ते लक्षात ठेवा. पण साधू श्रेष्ठचे लक्षात घ्या. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग, थोर जाना कलियुग, साधू थोर जाना कलियुग. थोरचे साधू थोरचे कलियुगामध्ये. म्हणून देवाला शोधण्याच्या भानगडीत पडू नका. सांगून गेलो मगाशी सांगता सांगता विषय राहिला की मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची युवा. या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबारांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला मरताना माझ्याची आठवण होईल त्या गतीला तुम्हाला जावं लागेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरती कडी करून काट मारली आणि ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच सांगून टाकलं, जे मरणा आईलीच कडे मजसी मिळून गेले पुढे, ते मरणी आणि कडे जातील केवी. मरायच्या अगोदर तुम्ही ईश्वर तत्व प्राप्त करून घेतायत. लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं मरण चुकवता ते मग अग्नी कुंडे बीजे घातली की जेवी अंकुर दशे मुकली तेवी न फळताच अर्पिली. शुभाशुभे आगा कर्मे जे उरावे तेही सुख दुःखा ते फळावे, तया ते भोगावया यावे देह एका. पुढचं महत्वाचं आहे ते उगानिलीच मज कर्म. आणि तेव्हाच पुसले मरण जन्म. मरणच नाही तुम्हाला आमलेला. आता लक्षात ठेवा. मरायच्या अगोदर तुम्ही आम्ही ईश्वर तत्व प्राप्त करून दिलेलं आहे श्रीपाद बाबा रामदास बाबांनी. म्हणून काळजी करण्याची गरज नाही. आता शिल्लक राहिलेलं नाही. त्या परम उंचीपर्यंत ज्या वेळेला साधकाचा हात धरून माझ्या बाबांनी नेऊन पोचवलायत ना, आता तुमचं आमच्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. आपल्याला चिंतन सुद्धा करायची गरज नाही. तुझ्या सत्तेने तुझेच गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. कोण कोणाचं चिंतन करतंय?
मुख हले ना कंठ हले ना जीवास मरे ना राम. अरे राम हमारा भजन करे हम बैठे आराम. आता काही गरज नाही आम्हाला भजन करण्याची. ज्याचं भजन करायचं होतं तोच आता भजन करून घ्यायला लागलाय. पण कधी परमार्थामध्ये मी सांगतो जास्त हातभाव लागत नाही बाबा. जास्त नाही हातभावायचं बरं का. परमार्थ 50% परमार्थ करायचा आहे, पण असा कसून करायचा आहे, असा ताकदीनं करायचा आहे, असा निष्ठेने करायचा आहे ना. मी बोललो ती एक बाउंड्री, ती रेषा आहे, त्या सीमेपर्यंत नेऊन गेल्या ना. आता मात्र तुम्ही ठरवलं तरी येऊ शकत नाही. परत माघारी येणे सोसे मन झाले हवं बरी. आता येऊ शकत नाही, परत माघारी येत नाही. ही कृपा श्रीपाद बाबा रामदास बाबांची. हा मनामनीचा परमार्थ नाहीये, अनुभवाचा आहे परमार्थ. पण परमार्थ मनामनीचा नाही, पाठपाठांतराचा नाहीये. लक्षात ठेवा, अनुभव परमार्थामध्ये आला पाहिजे. साधू संतांनी अनुभव घेतले आणि ते तुमच्या आमच्या दुर्लभ तोम्या देखीला साजनी. योग्यांना सुद्धा आतापर्यंत सुखाचा सागर पार करता आला नाही, प्राप्त करता आला नाही. योग्यांपेक्षाही माझा साधक एकटीच बरकवायना श्रेष्ठच ठरलेला आहे. योग्यांना सुद्धा नाही प्राप्त झाला बरं का. लक्षात ठेवा, सुखाचा सागर योग्यांना प्राप्त करता आला नाही आणि माझा साधक अरे सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. लक्षात ठेवा. म्हणून मग ते काही सामान्य नाही गोष्ट. चांगल्यांना ही गोष्ट प्राप्त झाली नाही, तुम्हाला आम्हाला झालीत ना. तुमच्या आमच्यासारखे भाग्याचे कोणीच नाही दुसरी. इतके भाग्याचे. फक्त विश्वास असला पाहिजे. विश्वास संतांवरती, साधूवरती, सद्गुरूवरती दृढ विश्वास आणि दिलेल्या नामावरती दृढ विश्वास ज्या वेळेला असेल ना, तर तो विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. आपण देवावर तुमची सत्ता आहे, लक्षात ठेवा. नाहीतर ज्यांचे दृढ विश्वास होतेत ना, देवाने त्यांच्या घरी पाणी भरलेलं आहे. लक्षात ठेवा. तुमच्या आमच्या नाही का नाही भरणार. ही पेटी कोण वाजवतंय? कोण वाजवतंय? बाबा वाजवताय का? तुम्ही हे बोलताय कोणाच्या सत्तेने बोलताय? तुम्ही आम्ही घरून आले कोणाच्या सत्तेने आले? घरी पुन्हा जाणारे सत्ता कोणाची? अरे तुझ्या सत्तेने विदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. लक्षात ठेवा, सत्ता कोणाची? त्याची सत्ता आहे ज्ञान मिळालं ना साधूकडनं. ज्ञान बाबा बरं का सर,
ते इतकं पॉवरफुल आहे ना बाबा, इतकं पॉवरफुल आहे. बाबा म्हटले तुम्हाला व्यवहारामधले जेवढ्या गोष्टी, तुम्हाला सत्तेचा अहंकार एक वेळेला पचवणं सोपं जाईल. एक वेळेला सत्तेचा अहंकार पचवता येईल, पैशाचा अहंकार पचवता येईल, मोठं घर बांधलंय त्याचा सुद्धा अहंकार एक वेळेला पचवता येईल, तुमच्या रूपाचा सुद्धा अहंकार एक वेळेला पचवता येईल. पण ज्ञानाचा अहंकार भल्या भल्यांना पचवता आलेला नाही. लक्षात ठेवा, ज्ञान इतकं पॉवरफुल आणि इतकं कठीण आहे. भव नदीचे पाणी रे गड्या भलतेच उडीते. विचार करा काय करतंय ते. बाबा म्हणायचे बरं का, बाबांचा आवडता शब्द आहे, भव नदीचे पाणी रे गड्या भलतेच उडीते. आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना आधी आसडीते. बरोबर का काय बोलतंय ते, आधी आसडीते आणि मग उलथून पाडीते. काय बोलले, हा म्हणून भल्या भल्यांना इथं आता नोट डाऊन करा. हा शब्द नुसतं म्हणून गेलो नाही मी, हे कोणाला आसडीत आहे कोणाला उलथून पाडित आहे, हे सामान्य जे साधक आहे ना बिचारे. म्हणून बाबा म्हणायचे साधक सोन्याहून पिवळे आहेत बरं का. याचं कारण तुम्ही लक्षात ठेवा. पण भले भले कोण आहे इथले बरं का, सगळेचे सगळे ते हे जे आहेत ना, या व्यासपीठावरचे डॉक्टर आहेत ना, हे यांना आसडीते आणि मग उलथून पाडिते. ज्ञानाचा अहंकार पचवता फार कठीण आहे, भल्या भल्यांना जमला नाही, उलथूनच पाडलंय. लक्षात ठेवा. म्हणून मी मगाशीच बोलून गेलो, आपण काही जास्त आपलं डोकं लावायचं नाही. संत महात्म्यांच्या फक्त पायाजवळ बसून राहायचंय. जे जुने लोक आहेत ना, त्यांच्या पायाजवळ बसून राहायचं. मागच्या टायमाला सुद्धा सांगून गेलो, कदाचित बोललो का नाही माहित नाही. हे होते, तुम्हाला सांगून जातो. रानामध्ये गाय जाते ना चरायला, बोललो मी त्या दिवशी ना, पण आता सांगून जातो पुन्हा. कसं राहायचंय माहिती का जीवनामध्ये, परमार्थामध्ये. आता आम्ही सगळे शेतकरी माणसं आहे. ज्या वेळेला गाय रानामध्ये चरायला जाते सकाळी, भाऊ तुम्ही चारली असेल गाय, गेले असेल रानात. गाय चरायला गेल्याच्या नंतर ती दिवसभर भरा 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 बघतो चारा पोटात घेते ना, आणि संध्याकाळी खुंट्याला बांधल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर फक्त रवंथ तिचं मंथन चालू आहे. मी बोललो नंतर, रवंथ करत असताना सार आतमध्ये आहे, सार आतमध्ये आहे आणि आसार पुन्हा बाजूला आहे. तसं करायचंय आपल्याला. साधूच्या पायाजवळ बसून राहायचं, महात्मे काय सांगतात तेवढं ऐकायचं. ऐकल्याच्या नंतर त्याचे घरी गेल्याच्या नंतर त्याच्यावर चिंतन करायचं, मंथन करायचं. आपल्याला जे योग्य वाटतंय ते आपण आत्मसात करायचं, ग्रहण करायचं, आचरण तसं करायचं. बाकीचं वाटलं ते सोडून द्यायचं. त्याच्यात विशेष काय एवढं, इतकी सोपी प्रक्रिया सांगितली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना मी तेच सांगतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा हा भवरूपी सागर तुम्हाला आम्हाला तरुण जर जायचं असेल ना, हा भवरूपी सागर जर तुम्हाला आम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्हाला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. अभंगाचं पहिलं सद्गुरु वाचनी संसारी तारा, सद्गुरु वाचनी संसारी तारा, सद्गुरु वाचनी संसारी तारा, सद्गुरु वाचनी करोनी इंद्रचंद्र देवा, समाधि करोनी नचे देवी चंद्र, नचे देवी चंद्र, इंद्रचंद्र देवा, समाधि करोनी इंद्रचंद्र देवा, समाधि करोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक. ज्ञानोबरांचं सगळं चाललंय. ज्ञानोबरांचं ज्ञानबुवा तुकाराम चालू आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज शपथ घेऊन सांगतात ते, तुमचं आमचं लक्ष कुणीकडे रे बाबांनो, परमार्थ करणाऱ्यांनो. ते म्हणतात अरे सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आन कोणी,
या संसार रूपी भवसागरामधून तुम्हाला कोण सोडवतंय? तर फक्त संत सोडवणारे, सद्गुरू सोडवणारे. बाकी जे देव आहेत ना, हे इंद्रही सोडू शकत नाही, चंद्रही सोडू शकत नाही, ब्रह्मदेव सुद्धा सोडू शकत नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना. का ब्रह्मदेव सोडू शकत नाही? तर म्हटले ब्रह्मदेव सुद्धा जन्म जन्म मरणाच्या तडाख्यातून तो सुटलेला नाही. तुम्हाला काय सोडवणार आहे? ते तर वरचे तर याचना करतात ते ना, स्वर्गातले सुद्धा खाली येण्यासाठी ते याचना करतात. ते काय करतात? ते यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठिताती. ते सुद्धा वाट बघतात, ते लक्षात ठेवा. म्हणून चंद्रही सोडू शकत नाही, इंद्रही सोडू शकत नाही, ब्रह्मदेव सोडू शकत नाही. ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं, एरवी ब्रह्मपणाची बडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटली यांचे जैसे पोट ना दुखे नाही सोडू शकत. का? तर हेच जन्म मरणाच्या तडाख्यातून सुटलेले नाही, तर तुम्हाला कोण सोडवणार आहे? म्हणून सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा मी हा भवरूपी सागर तरुण गेलो. तरुण कसा तरुण गेलो? कोणी नेलं तरुण मला? ज्ञान किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी दयाळू रामदास माऊली. माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी दयाळू रामदास माऊली. किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली दयाळू रामदास माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी लोक किनाऱ्याला लावली माझी दयाळू श्रीपाद माऊली. बाबांच्या नावाचा जय जयकार केला म्हणून आठवलं म्हणून सांगतो. माझ्या मते 89-90चा काळ असेल आणि संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तुम्हाला आठवतं की जुने महात्म्यांना, जुन्या लोकांना माहीत असतील, पुण्याजवळ एक कर्वेनगर म्हणून आहे गाव, कर्वेनगर पुण्याच्या लगत. तिथं ते सुतार काका आणि सुतार काकी होते. आठवते कोणाला? हे दोघं जण आपलेवाले सुतार काका आणि सुतार काकी होते. तर काय करायचे, हे बाबा दोघंही अनुग्रहित होते. बाबांच्या हातून त्यांनी अनुग्रह घेतलेला होता आणि बाबा तिथं जायचे. त्यावेळेला काही गाडी घोडी नव्हते, फोन नंबर असे, गाड्या तर होत्या, बस होत्यात, पण फोन नव्हते. फोन नसल्यामुळं त्यांचा अनुग्रह झाला होता. फक्त मग ज्या वेळेला हा विषय ते सुतार काकी बाकीच्या लोकांना समजून सांगायचे ना, तर त्यावेळेला तिथपर्यंत तो योग घडून घ्यायला बाबा ते मग जर तयार झालेत ना, तर ते पत्रव्यवहार करायचे गोटीला. पत्रव्यवहार करायच्यानंतर ते पत्र 15 दिवसांनी पोहोचायचं. पाहिल्याच्या नंतर बाबा पुन्हा त्याचं उत्तर द्यायचं. 15 दिवसांनी मग बाबा सांगायचे, अमुक अमुक दिवसाला मी येतो आणि अमुक अमुक गाडीने येतो, अमुक अमुक वाजता येईल. हे पुढचं जवळजवळ 15 ते 20 दिवसाचं पुन्हा ते नियोजन तसं असायचं. तुम्ही त्यांना सांगून ठेवा, तुम्ही त्यांना बोलून ठेवा, मी तिथे येतो. आणि बाबांचं मग ते त्या पद्धतीनं तिथं जायचं बरं का. गेल्याच्या नंतर बाबा आहे ना, काकींचं ते घर जे होतं ना, त्याचा जरा हॉल बऱ्यापैकी होता. काका काकींची त्या टायमाला परिस्थिती त्या काळामध्ये जरा बरी होती, सर्व्हिसला असल्यामुळं मोठा हॉल होता. बाबा 4-4, 5-5 दिवस गेल्यानंतर तिथं सत्संग व्हायचा. सगळा विषय बसल्या बसल्या समजून सांगायचे साधकांना. आणि एक वेळेला बाबा असं जाणं येणं भरपूर वेळा असायचं, पण एक वेळेला गेले बाबा आणि बाबांचे असे घाईघाई गेले. कसे असतील, कसे काय परिस्थिती बाबांची तुम्हाला सगळ्याला माहिती. आणि गेल्याच्या नंतर बाबांचे थोडेसे कपडे असे मळकटलेलेच होते आणि अशाच महात्मा निघून गेला. गेल्याच्या नंतर पाहिलं काकीन ते सगळे बसलेले. बाबांचं जवळजवळ बघा 89, 90, 91चा काळ आणि जवळजवळ बाबा 98ला गेलेत. बाबांनी 98ला देह ठेवला. आणि मग गेल्याच्या नंतर पाहिलं बाबा खूपच दमून थकून आलेत. म्हणून काकींनी काय केलं, जरा पाणी टाकलं तिकडं, थोडंसं पाणी गरम केलं आणि बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही आंघोळ पहिली करून घ्या.
हां तुम्ही जरा शिनबागून आले दमलेले दिसत आहेत, पहिला आंघोळ करून घ्या. आणि म्हणून बाबांनी बरं ठीक आहे म्हणे. पण काकींचं काय, काका होते, काकींनी काय सांगितलं, सुतार काकी काय म्हणले, बाबा मी तुमची पाठण घासून देते म्हणे. हा बरं का, हा दृष्टांत, हा सत्य परिस्थिती बरं का ही बाबाची. बाबा बघा बाबा कसे होते मी तुम्हाला सांगतोय, सहज मला आठवलं म्हणून. तर बाबांनी परमिशन दिली नाही. बाबा म्हटले अजिबात नाही. पण त्या सुतार काकींनी इतका आग्रह केला, नाही म्हणे बाबा मी तुमची पाठण घासून देते, खूप मळालेले असून. बरं मग बाबांनी काय केलं, बरं म्हटले ठीक आहे. काकींना म्हटले समोर उभे केलं आणि काकींना म्हटले पाय दोन्ही पाय झुळा. त्या बादलीमधून त्या तांब्यामध्ये तांब्यावरून पाणी घेतलं बाबांनी, सुतार काकींच्या पायावर टाकलं, काकींचं दर्शन घेतलं आणि मग सांगितलं, मग परमिशन दिल्या, आता पाठ घासा. हे बाबा होते. हा म्हणून नुसतं बाबा नाही, आपलं तसं बाबा जे म्हणजे साधू संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जायचंय. परमार्थ एवढा सोपा नाहीये, लक्षात ठेवा. एक वेळेला वस्ताऱ्याच्या धारेवरती चालणं सोपं आहे, पण परमार्थाच्या वाटेवर चालणं फार कठीण आहे. एवढं सोपं नाही परमार्थ करणं, एवढं संतांच्या मार्गाने जाणं म्हणणं सोपं आहे. बोलायला तर काय उचलली जीभ लावली टाळ्याला, काय लागतंय बोलायला आणि सांगायला म्हणायला, काय वाटत लागत नाही. पण त्यावेळेला आपण जसं आचरण करणं फार महत्वाचं आहे, त्या मार्गाने जाणं फार महत्वाचं आहे. त्यावेळेला ही सगळी प्राप्ती होत असते. नाही तर नुसतं बोलून म्हणून होत नाहीये. साधू संत ज्या वाटेने गेले, ज्या मार्गाने गेले, ज्या रस्त्याने गेले, त्या रस्त्याने तुम्हाला आम्हाला जायचंय. इकडं तिकडं अजिबात चालणार नाही. आणि म्हणून सांगतो, इथं विशेष करून कृपा आहेत. ह्या परिसर अख्खा पिंजून काढलेला आहे बाबांनी. इतका परिसर पिंजून काढला, एवढा परिसर पिंजून काढला. आणि ते भगवंताच्या नामाचा जे प्रचार आहे, प्रसार आहे बाबांनी, त्याच्यामध्ये अजिबात काटकसर केली नाही. जे जसंचे जेवढं जसं होतं ना, मगाशी महाराजांनी सांगितलं, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची न साहे उपमा. महाराजांनी मगाशी सांगितलं कीर्तनामध्ये, परिस ज्या वेळेला लोखंडाला लागतो त्यावेळेला काय करतो, लोखंडाचं काय करतो, सोनं करतो. पण परिस करतो का? नाही. परिस करतो. सोनं करणं सोपं आहे, पण परिसाला परिस केलं का? नाही. अहो संत तसे तुम्हाला आम्हाला त्यांच्या सारखे करून सांगतात. म्हणून लोह परिसाची परिस सुद्धा उपमा देण्यासाठी कमी. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी, खऱ्या देवा साधू संत कशाचा निवाडा करायसाठी आले? उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा करण्यासाठी आले. म्हणजे किंवा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी, खऱ्या देवाला शब्द वापरलाय म्हणजे कुठंतरी खोट्या देवाची भक्ती चालू आहे. याच्या त्यातून सिद्ध होतंय का नाही होतंय? कुठेतरी खोट्या देवाची भक्ती चालू आहे. म्हणून संत महात्मे म्हणे आम्ही त्याच्यासाठी आलोय. महात्म्यांचं आणि मगाशी बोलून गेलो, संतांचं येण्याचं प्रयोजन आहे. संत अवताराला येतात आणि भगवान परमात्मा सुद्धा अवताराला येतो. पण भगवंत ज्या वेळेला अवताराला येतो ना, त्यावेळेला दुर्जनांचा संहार करण्यासाठी देवाचा अवतार आहे आणि दुर्जनालाही सज्जन करण्यासाठी संतांचा अवतार आहे. ही भिन्नता आहे दोघांच्या कार्यामध्ये थोडीशी संतांच्या. म्हणून एक पाऊल संत देवापेक्षाही श्रेष्ठच ठरले. काय बोललो मी? तुमचा आमचा सगळ्या जनजीवांचा उद्धार करण्यासाठी साधूचं येणं येत, लक्षात ठेवा. आपल्यासारखे करून टाकतात ते. आणि म्हणून अशा साधूची जीवनामध्ये भेट होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे, फार कठीण आहे. मी तर सांगतो, काहीतरी इतकं भाग्य आहे तुमचं आमचं. कुठल्या जन्माचं किती आपल्यावाल्या पिढ्यांचं काहीतरी कुठंतरी आपले वाड वडील जे पूर्वज आहेत ना, यांचं काहीतरी थोडं 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 पुण्य. विचार करा ना, तुकोबाराय 8व्या पिढीमध्ये तुकोबारायांना जन्माला आले. थोडं 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 भाग्य. तसं आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबांची भेट झाली, अनादिकालचं नाम मिळालं आणि ते काही धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी
विद्यापीठात अट्टास केलाय साधू संत येत होत नव्हतं ना. हा, लोक याला नावं ठेवतात ते बरं. हे काय होतंय तुमच्यामध्ये, आम्ही तर कधी पाहिलं नाही. हे तुम्ही कुठून आणलंय काय माहिती. ते म्हणतात ते हे काय चाललंय, आत्मा आणि हे नाम, हे असं लोळणं गोळणं हे तर कधीच पाहिलं नाही आम्ही. म्हणजे आत्मा. हा, अहो ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय जर तुम्ही पाहिला, 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणते, ज्या कीर्तनामध्ये, ज्या प्रवचनामध्ये, ज्या कथेमध्ये आत्म्याविषयी बोललं जात नाही, आत्म्याविषयी चर्चा होत नाही बाबा, तर ते सगळंच्या सगळं मातीमध्ये गेल्यासारखं सांगितलंय. आत्मचर्चा एक आती. काय बोलले ज्ञानोबा म्हटले. म्हणून कीर्तनामध्ये आत्म्याविषयी बोलत नाही. तुम्ही बघा, जर ज्ञानेश्वरी तुमच्याकडे असेल ना, तुम्ही सांगून जातो 13वा अध्याय 11व्या क्रमांकाचा श्लोक घरी जाऊन वाचा. तेवढाच टॉपिक वाचा, फक्त तेवढाच पॅरेग्राफ, जास्त वाचू नका. लक्षात ठेवा, 13वा अध्याय 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आत्म्याविषयी वर्णन केलेलं आहे बरं का. हा हा हा, लक्षात घ्या. हो, आणि म्हणून सांगतो हे व्हायला पाहिजे, याच्याशिवाय मजा नाही. ज्या वेळेला साधकाला ते अष्टसात्विक भाव होतात ना, त्याचा इतका दृढ विश्वास वाढतो. त्याच्या तलवारी, मान जरी तलवारी ठेवली ना, तर तो म्हणशील मी बाबांचाच आहे बास. हा बास, तो म्हणशील हेच नाम आहे, याच्यापेक्षा दुसरं नामच नाही जगामध्ये. नाम एकच आहे, नाम एकच आहे. मी तुम्हाला सांगून जातो, तंत्र मंत्र यंत्र सांगतील लक्ष परी, प्रत्यक्ष राम कोणी ना करी, प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय, अनेकांची चाड काय मज. नामदेवराय वर्णन करतात ते. हे तंत्र मंत्र सांगणारे पाहिलेला 15, दमडीला 16 आहेत ना, पण नाम काय ते एकच आहे. नाम एकच आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी, आईसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. म्हणून ज्ञान देवी मंत्र, हरी नामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जेले. जर नाम तुमच्या हातामध्ये, नामाची साधना असेल, तुम्ही इथं बसून तुमच्या मरून गेलेल्या पूर्वजांना इथं बसून तुम्ही त्यांचा उद्धार करू शकता. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. कोणाला मार्ग सोपा आहे, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अरे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, आणि चतुर्भुज नर भुवनी ठेले. कशाच्या जोरावरती? भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनाच्या जोरावरती. नाहीतर मनुष्य वारल्याच्या नंतर आहे ना बाबा, हे लोक आपल्याला कर्मकांडामध्ये अडकवतात बरं का. अडकू नका कर्मकांडामध्ये. ते सांगतात ते पायात चप्पल घालू नका 10 दिवस. आपल्याला मग 10 तुम्हाला वर्ष श्राद्ध येईपर्यंत काहीतरी एखादी वस्तू सोडा. अहो कर्मकांडामध्ये अडकवतात. नामस्मरण करायला कोणी सांगत नाही. अरे चिंतन करा, तुमचे पूर्वज मरून गेलेले तुम्ही त्यांना इथं बसून सोडू शकता. आपलाच उद्धार नाही तर आपल्या मरून गेलेल्यांचा कोण करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. आणि सांगून जातो, नाम हे गुह्य आहे, गुड आहे. ते उघड्यावर तर नाहीये, उघड्या बाजारी कथात येतो नावडे पंढरीनाथा. का ते एक लक्षात ठेवा, एक गाव आम्ही, काय बोललो मी आता, इथं अंडरलाईन करा. एक गाव आम्ही विठोबाचे, विठोबा नाही, विठोबाचे नाम. नामा म्हणे नाम केशवाचे, केशव नाही, केशवाचे घेशी जन्मोजन्मी. जरी असेल पुण्य सामुग्री आयती, तरीच जीवाकडे येईल नाम. श्रीरामाचे, श्रीरामाचे केशवाचे, लक्षात ठेवा. आणि ते नाम, आणि हे तर ते नाम वेगळं आहे, ते गुह्य आहे, ते साधूकडे आहे, ते संतांकडे आहे. म्हणून त्या असलेल्या नामाची आपल्याला प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर तुम्हाला आम्हाला तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सकळ आपल्याला स्वतः होऊन नाक घाशीत जावं लागतंय. लक्षात ठेवा साधूकडे. अहो तुम्ही मी साधूकडे जावा लागलं, तुकोबारांना जावं लागलं, तुम्ही तुकोबारांपेक्षा 2 पावलं सरसच आहात. मी म्हणतो बाबा तुमच्याकडे चालत आले. तो तुम्ही सामान्य समजताय स्वतःला. तुकोबारांना देहूहून कुठं जावं लागलं? ओतूरला जावं लागलं. बाबा कुठून आले?
बाबा तुमच्याकडे आलेत, लक्षात ठेवा. आयुष्य कर्म साम्य दशा ज्या वेळेला तुमची आमची साधकाची एक रूप होईल ना, 16 वाद्य सांगतो मग श्री गुरु पैसा भेट देई. साधू वाट बघता ते कोण कोणाची वाट बघते? तुम्ही शिष्याला सामान्य समजू नका. शिष्य किती 60 वर्ष वाट बघावी लागली ना बाबा. कोणाला कोणाला? आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गैनी सगळ्यांनी समाधी घेतली. गैनी नाथांना सांगितलं, इंटिमेशन दिले, तुम्हाला समाधी घेता येणार नाही बरं का. म्हटले का बरं? अहो अजून निवृत्ती येणार आहे, तोपर्यंत तर जन्मही नाहीये निवृत्ती दादांचा. तुम्हाला समाधी घेता येणार नाही. निवृत्ती दादा येतील, ते ज्ञान तुम्हाला त्यांच्याकडे सुपूर्द करायचंय आणि मग समाधी घ्यायची आहे. आता कोण कोणाची वाट पाहत आहे? कोण कोणाची वाट बघतय? विचार केलाय काही? म्हणून शिष्य सुद्धा त्याच तोला मोलाचा असावा. असे महात्मे आपल्याला भेटले बाबा. नो, शिष्य सुद्धा काही कमी नाही. तुमचं आमचं भाग्य उदयाला आलेलं होतं म्हणून महात्मा इथपर्यंत चालत आला. आणि जे अनादिकालचं परम सत्य असणारं, परम जे नाम असणार, नाम जे आहेत ना, ते तुमच्याकडे सुपूर्त केलंय. तुम्ही किती भाग्याचे, किती भाग्याचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ते नाम गुह्यच आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय सुरुवातीच्या 9व्या क्रमांकाची ओळ पहिलीच का गुह्य आहे मी तुम्हाला त्याचा पुरावा देऊन टाकतो. तो पण ज्ञानेश्वरीचा अध्याय 4था सुरुवातीची 9व्या क्रमांकाची ओळ. जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुना प्रति बोलत असे. अर्जुनावरती कृपा झाली आणि ते गुह्य ज्ञान अर्जुनाला भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती सांगितले, लक्षात घ्या. आणि ते नाम, तेच नाम तुम्हाला आम्हाला भेटलंय. काहीही त्याच्यामध्ये भेसळ न करता जशाच्या तसं ओरिजिनल तुमच्या आमच्या पदरात बाबांनी टाकलं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून म्हटलं, बाबा म्हणायचे, भाऊ नाम हे वाघिणीचं दूध आहे. काय म्हणायचे? नाम हे वाघिणीचं दूध आहे. ते टिकण्यासाठी सोन्याचंच पात्र लागतं. बाकीचं तुम्ही कोणतंही पात्र घ्या, वाघिणीचं दूध टाकलं तर ते काय होतंय? छिद्र पडते आणि ते गळून जातं. तसं ज्यांचे ज्यांचे मडके सोन्याचे त्यांच्याकडे टिकलं. आपण म्हणतो बरेच जण आमच्याकडे आहोत एवढे साधक होते बरं का बाबाच्या पोट. आता का बरं कमी झाले काय माहिती. अहो ज्यांचं सोन्याचं होतं त्यांचं टिकलं, त्याचाही काय खेद करायचा आहे आपण? खेद नाही करायचा. ज्यांचं सोन्याचं पात्र होतं त्यांच्याकडेच टिकलं आणि त्यांनी ते घेऊन चाललेले आहेत बघा. जसा साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने, तसं आपल्याला धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने श्रीपाद बाबा, रामदास बाबांच्या या कृपेनं हा सगळा परिसर इथं तुम्ही सगळे साधक मायबाप. साधकांचा जिव्हाळा साधा नाही आहे महाराज. एक वेळेला बाबा जर आपण कुठे बाजारात जर गेलो ना, शहरासारख्या ठिकाणी असं कुठं जर गेलो ना, जर आपला एखादा जवळचा ओळखीचा पाहुणा कोणी जर आला भेटला ना, आपण अशी वाकडी वाट करून जाऊ शकतो बरं का, एक वेळ जातो. पण जर साधक जर भेटला ना, तो वाकडी वाट नाही, तो गाळा भेट करतो. मग तो कुठलाही असू द्या, समोर जाऊन भेटणारच साधकाला. ही जिव्हाळ्याचं परमार्थ आहे हा आपला संप्रदायाचा जो आहे ना, इतका जिव्हाळा तुम्हाला कुठेच बघायला भेटला नाही. तर कोण पुन्हा कोण मुक्ती, कोणतं पिंपळगाव, कोणतं धुळं, कुठं काय. एकदा कीर्तन करून गेल्यावर संप्रदायामध्ये परत त्या कीर्तनकाराचं परत विशेष नाही, त्याचं नावं माहीत नाही होत, कोण आलं कोण कधी गेलं काहीच तपास नाही. पण इथं शेवटपर्यंत जशी भेट झाली तर ती शेवटपर्यंत जशीच्या तशीच आहे. आणि म्हणून ते सगळ्या गोष्टी, हा जो जिव्हाळा आहेत ना, हा खरा परमार्थ तुमच्या आमच्या वाट्याला आलेला आहे बरं का. आणि म्हणून सांगून जातो, एकदा मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, Kumar
Babar Kumai, Babar Kumai, Babar Kumai, Babar Kumai, Babar Kumai, Babar Kumai, Babar Kumai.